हे सगळं पाहिलं ना तर डोळ्यासमोरून एक चित्र सरकत आलं. ते होते लक्ष्मीकांत बेर्डे, ज्यांच्या एका डायलॉगनं हजारो हॉलमध्ये खळखळाट वाजायची. अरे येड्या, लवकर गेलास, गरज होती अजून मराठी चित्रपटसृष्टीला तुझी. पण हा माणूस जेव्हा हसत होता तेव्हा प्रेक्षक हसत होते, पण हा जेव्हा रडत होता तेव्हा कुणीच याच्याकडे बघत नव्हतं. पण का? लक्ष नाही, पण तो आहे. माझ्या आयुष्यात खंत आहे मला लक्ष्मणाबरोबर काम करायचं, कारण हसणाऱ्यांना कुणी रडताना पाहायचं नसतं. हा प्रश्न आज तब्बल 20 वर्षांनंतरही अनुत्तरित आहे. एकाच दिवशी 6 सिनेमा हाऊसफुल करणारा हा कलाकार शेवटी हॉस्पिटलच्या एका खोलीत एकटा का होता? 50व्या वर्षीच त्याला निरोप घ्यावा लागला. त्यामागे नेमकं काय होतं? मध्य नैराश्य की त्याच्या यशाचं भयानक सत्य? आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे नेमके कोण होते. फक्त एक कॉमेडियन की एका काळाचा शेवट? चला तर सुरू करूया हा प्रवास एका अशा माणसाचा ज्यानं मृत्यूनंतरही तब्बल 20 वर्ष आपल्याला हसवलं. डायलॉग मारताय पिक्चर का? 1954 मुंबईच्या गिरगाव चाळीत राहणारे एक सामान्य कुटुंब. 5 भावंडांनंतर जन्मलेला हा लाडका. पण लाड करायला वेळ नव्हता. वडील हरमलोनी, पण घर चालवणं अगदी कठीण झालं होतं. लहानग्या लक्ष्मीकांतांनाच लॉटरीची तिकीटं विकली, दिवाळीत उटणं विकलं. पण या गल्लीबोळात एक वेगळी जादू होती. गणपतीचं नाटक. तिथेच पहिल्यांदा रंगभूमीची बीज पेरली गेली होती. त्यानं शाळेत असतानाच नाटकं करायला सुरुवात केली. नोकरी मिळाली, पण फक्त 1च महिना, कारण त्याला माहिती होतं की ऑफिसचं कपाट हे त्याच्यासाठी नव्हतंच. त्याच्यासाठी होतं तर त्याचं ते स्टेज, रंगमंच. पुरुषोत्तम बेर्डेंचं नाटक टूर. पण प्रेक्षकांना पाठवलं कुठं? तर पहिले 50 प्रयोग रिकाम्या जागांसमोरच. कल्पना करायची, रोज रात्री तयारी करा, रंगमंचावरती जा, पण समोर कुणीच नसतं. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं, मी स्वतः असेच विचार करायचो की आणखी 10 वर्ष असाच संघर्ष करायचा का? पण हार मानण्याची सवय नव्हती. हळूहळू तो बदल घडला. शाळेतच कार्ड चालू लागलं. बिघडलेल्या स्वर्गांचे दारसारखी नाटकं येऊ लागली. रंगभूमीवरती एक नवा सुपरस्टार जन्माला येत होता. अशोक सराफ, सचिन बेळगावकर यांच्यासोबत त्यांची ती कॉमेंट्री अफलातून होती. सगळा पगार मी केव्हाच गमावला, थोडे 5 रुपये सुद्धा मिळणार नाही. 1984चा लेक चालली सासरलापासून ते रुपेरी पडद्यावरती पदार्पण. पण खरा स्फोट झाला 1985मध्ये धूमधडाका या चित्रपटामध्ये. महेश कोठारे यांचं ते वक्तव्य. मी लक्ष्मीकांताला एका नाटकात बघितलं होतं. शब्द दिला होता की सिनेमा देईल, आणि तो शब्द पाळला. धूमधडाका. अशी ही बनवाबनवी, थरथराट, झपाटलेला एक गडी बाकी अनाडी, एकामागून एक सुपरहिट. अशोक सराफ, सचिन, लक्ष्मीकांत हे त्रिकूट यशाची हमी झालं होतं. मराठी माणूस हा हसू लागला. थिएटरमध्ये हाऊसफुलचे बोर्ड आणि गर्दीही अजूनच वाढायची. आणि हे पहा, एकदा असा प्रसंग झाला की एकाच वेळी शिवाजी मंदिरात लक्ष्मीकांत बेर्ड्यांचं नाटक चालू झालं आणि प्लाझा हॉलमध्ये त्याचा सिनेमा. दोन्ही हाऊसफुल. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या जगात राज्य करणारा हा बहुरूपी असा रेकॉर्ड म्हणून सिनेमामध्ये कैद झाला. हा रेकॉर्ड फार कमी जणांचा आहे. बॉलिवूडचा विजय. हिंदी सिनेमानं हाक मारली. सूरज बडजा त्याचं मैंने प्यार किया, सलमान खानसोबत स्क्रीन शेअर करत. लक्ष्मीकांतांचा आत्मविश्वास बघा. भागीरथ नावाचं त्याचं ते पात्र. छोटीशी भूमिका, पण छाप सोडून गेला. सलमान खानची मैत्री झाली. बेटा, साजन आणि मग हम आपके है कौन. प्रचंड यश मिळालं. हिंदी प्रेक्षकांनाही त्याला भरभरून प्रेम दिलं. हा मराठी मुलगा लोकांना फारच आवडू लागला. यामध्ये सलमान खानचे शब्द काय आहेत? तर सलमान खान म्हणतायत, लक्षा माझा खास मित्र होता. त्याच्यासोबत काम करणं म्हणजे जुनी सुट्टीच असायची. पण याच्या यशाच्या शिखरावरती कुठेतरी वादळ सुरू होतं. नवे कलाकार येत होते. स्पर्धा वाढत होती. मी टिकेन का अशी असुरक्षितता त्यांना घासू लागली होती. लक्ष्मीकांत खूप संवेदनशील होते. यश मिळूनही तो अस्वस्थ राहायचा. पण नवीन जगाची भीती त्याला नेहमीच वाटायची. याच असुरक्षिततेनं त्याच्या प्रकृतीवरती परिणाम केला आणि त्याला मूत्रपिंडाचा आजार झाला. अतिमद्यपानांचं व्यसन जडलं. आजही म्हटलं जातं की त्यानं लाखांना हसवलंय. तो स्वतः मात्र एकटाच रडत होता. रात्रीच्या रात्री जागून तो विचार करायचा, उद्या काय होईल. आणि मग आला 2004चा तो शेवटचा महिना. हॉस्पिटलच्या खोलीत भेटायला येणारे फार कमी होते. एकदा इतकं गर्दीत असणारा माणूस आता एकटा होता. आणि 16 डिसेंबर 2004च्या सकाळची वेळ. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अखेरचा श्वास घेतला. अवघ्या 50व्या वर्षी ते आपल्याला सोडून गेले. आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सलमान खान हे फोनवरून अस्ताव्यस्त झाले. माझा मित्र गेला असं म्हणत त्यांनी फोन ठेवून दिला. अशोक सराफ, सचिन, महेश कोठारे सगळे स्वस्थ होते. अखेरच्या प्रवासात मात्र गर्दी होती. त्यांचे फॅन्स हे हजारून आले होते. पण त्यावेळी उशीर झाला होता. ज्या हातांनी एवढी वर्ष हसवलं ते हात आता कायमचे थांबले होते. आज त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे सांगतो की बाबांसारखी लोकप्रियता कुणालाच मिळाली नाही आणि कदाचित मिळणार सुद्धा नाही.
त्यांच्या 2 थिएटर्स आजही आहेत, पण एकाच दिवशी ते दोन्ही थिएटर्स हाऊसफुल करणारा हा कलाकार मात्र आज नाहीये. लक्ष्मीकांत बिर्डे गेले तब्बल 20 वर्ष झालेत. अजूनही या कलाकाराचं नाव घेतलं जातंय, कारण खरा विनोदी कधी मरत नाही, तर तो आपल्या स्मृतीत, आपल्या मनात, आपल्या हसण्यात, आपल्या भावनेत जिवंत राहतो. लक्ष्मीकांत बिर्डे फक्त एक नाव नव्हे, तर एका संपूर्ण युगाचं एक नाव होतं, आणि ते युग कधीच संपणार नाही. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि असंच काहीतरी खास कंटेंट जर तुम्हाला बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि लक्ष्मीकांत बिर्डेचा आवडता डायलॉग कॉमेंट्समध्ये लिहा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा.